कशा आहात? बरे आहात का? मजेत आहात का? माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं. हे बघा मस्त असं बाहेर ऊन पडलेलं आहे. कसं छान मस्त. जेवण झाले का दुपारचं? माझं तर नाही झालं बरं का जेवण वगैरे. करायचंय जेवण. मस्त असं बाहेर ऊन पडलंय. मस्त ऊन पडलंय पण पाऊस नाही ना. काय करता? पाऊस यायला पाहिजे ना. पाऊस नाही काय नाही. गरम होतंय. पाण्याचा प्रॉब्लेम व्हायला नको पुढं, आहे की नाही? पाऊस यायला पाहिजे. यावर्षी काय पाऊसच नाही झाला एवढा. गावाकडे गेले होते तर गावाकडे काय पाऊस नाही काय नाही बरं का. आणि इकडे पण आपल्या मुंबईकडे पण एवढा पाऊस नाही. बाहेरचं वातावरण बघा कसं आहे. मस्त ऊन पडले कडक. असं उन्हाळ्यासारखं ऊन पडले. कसं ऊन पडले बघा. असं वाटतंय जसं उन्हाळा एप्रिल मे महिन्याचं वातावरण आहे. असं एवढं ऊन पडले बघा. असं आज काम बंद आहे वाटतं इथलं. आले नाहीत ते लोक बघा. बंद असाना, सुट्टी असाना आज काहीतरी. हे बघा हे असं सगळं आता हे तोडून घेणार आहे सगळं इकडं मस्तपैकी. आहेत मस्तपैकी शेवाया. हे बघा छान अशा. भांडे काय आज जास्त नाहीत घासायला, एवढेच आहेत. नंतर घासता येते बघा. ठीक आहे, थोडेच आहेत भांडे, 2-4 जास्त नाहीत आज. आणि आता ना किराणा म्हणजे थोडंसं सामान घेऊन आले तर हे 700 रुपयाचं झाले बघा. तुम्हाला दाखवते. एवढी महागाई झाली ना बापरे, लय अवघड झाले. कसं खायचं आणि कसं राहायचं मोठं टेन्शन झाले. बिस्किट पुढे 4 आणलेत. आणि हे तेलाच्या पिशव्या बघा 160 रुपयाला 2 म्हणजे 1 बरं का. 160ला 1 हे आणले. आणि साखर आणली 2 किलो बघा. साखर 2 किलो आणली. 1 किलो ही 1 किलो तर 70 रुपये किलोनी साखर आणली मी 2 किलो. 140 रुपयाची आता ही साखरच झाली बघा. किती अवघड झालं आता. साखर किती महाग झाली. आणि तांदूळ आणले 3 किलो. तरी अजून 1 तारखेला किराणा भरून ठेवायचा. तरी आता होते पैसे म्हणून थोडंसं म्हटलं घेऊन ठेवा. हे बघा एवढ्याला 3 किलो तांदूळ, 2 किलो साखर आणि 2 तेलाचे पुडे. एवढ्याला 700 रुपये गेलेत. काय बोलायचं आता बघा. लय अवघड झालंय. लय अवघड परिस्थिती झाली. कसं राहायचं आणि कसं खायचं, काय करायचं काय सांगत आता. सगळ्यांचीच झाली, काय आपलीच नाही झाली, सगळ्यांचीच. पण आता एवढी महागाई म्हटल्यावर काय करायचं. हां, एवढी महागाई कुठं असती बाई. याच्यावर काहीतरी मार्ग काढावा ना कोणीतरी. महागाई काही कमी झाली पाहिजे. सरकारने जरा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. गोरगरिबांनी काय करायचं, कसं खायचं, कसं राहायचं. हातावरचे ज्यांचे पोट असतील त्यांनी काय करायचं. नोकरीवाल्यांचं आहे, कोणाला नोकरी असते त्यांचं आहे, पण तरी बी त्यांना तेवढेच पैसे द्यायचेत ना. आणि ज्यांच्या हातावरचे पोट त्यांनी काय करायचं, कसं आणायचं, कसं खायचं सांगा ना तुम्ही. हां, जरा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांकडेच. आणि महागाई कमी झाली पाहिजे जरा. आज सिलेंडर कुठं भाव गेलाय सिलेंडरचा. 400-450 रुपये होता सिलेंडर. आज कुठपर्यंत गेलाय सिलेंडर. तेलाचे भाव काय झालेत. काय करायचं माणसाने, जगायचं का जीव द्यायचा सांगा. हा, तेच म्हणते ना. मरायची बारी केली. कसा काय करावा, किती काम करावा. काम करून करून मरायची बारी आली ना आमची. हे हाताला पट्ट्या लव काम करतो आम्ही. तरी आम्हाला घरी बसून कोण देणार आहे सांगा ना. एवढं दुखत असन, आजारी असन तरी आम्हाला काम करावं लागत आहे. आणि त्याच्यात अशी एवढी महागाई केल्यावर काय करायचं आम्ही. काय जीव द्यायचा का. हा, जरा महागाईवर नियंत्रण करा. नियंत्रण ठेवा. जरा आटोक्यात आणा. आणि माझा व्हिडिओ सगळीकडे लांबवर गेला पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे. तेलाचे भाव कमी झाले पाहिजेत. सिलेंडरचे भाव कमी झाले पाहिजे. साखर आज कुठे गेली 70-75 रुपये किलो साखर. कमी करा हे सगळं लवकरात लवकर. आणि माझा व्हिडिओ लांबवर जाऊ द्या. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मला कमेंट मध्ये. आम्ही खूप आता वैतागलोत काम करून करून, कष्ट करून करून. आता आमची काही ताकद नाही बाबा. आता तुम्ही जर एवढी महागाई केली असली तर आम्ही आता उपाशी मरायची बारी आली तरी येऊ द्या आता, आहे की नाही. हा, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. नक्कीच सांगा आता व्हिडिओ कसा वाटलाय. आता खूप माझं डोकं आता गरम झालेलं आहे. चला बाय बाय.